हॉबी होती, कुठले कार्यक्रम बघायचे नाही, पण जाहिराती तिला खूप आवडायचं आणि ती अशी जाहिरात बघता बघता तिला एक जाहिराती तिला खूप आवडायची आणि ती जाहिरात मध्येच कट झाली. थोड्या वेळाने परत ती जाहिरात बघितली, परत कट झाली आणि तिला राहावे ना. तिने त्या टी व्ही चॅनलला फोन केला आणि त्याला सांगितलं की तुमची अशी जाहिरात आहे की मी लागोपाठ 3 दिवस बघतो आणि ती जाहिरात पूर्ण दाखवत नाही, तर ती मला जाहिरात आवडते खूप, पूर्ण का दाखवत नाही आहेत. तर त्या टी व्हीच्या कमर्शियल डिपार्टमेंटचा जो इन्चार्ज होता त्याला त्यांनी ट्रान्सफर करून दिलं आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे जाहिरात जी आहे की जाहिरात दाखवली जात नाही आहे, तर मला म्हणजे तुला काय त्रास होतो नाही, मला ती जाहिरात पूर्ण बघायची आहे. तर त्यांनी टी व्हीवाल्यांनी काही दाद दिला नाही. ती मुलगी हुशार होती, तिने ती ज्या जाहिरात ज्या कंपनीची होती त्या कंपनीला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मला तुमची अशी जाहिरात खूप आवडते, पण टी व्हीच्या अमुक चॅनलवर ती जाहिरात अमुक दिवशी अपूर्ण दाखवली गेली, त्यामुळे मला ते आवडलं नाही आणि मी टी व्हीवाल्यांना प्रश्न विचारला, त्यांनी मला पूर्ण उत्तर दिलं नाही. तर टी व्हीच्या त्या ज्याची जाहिरात होती त्या जाहिरातीच्या तिथल्या कमर्शियल मॅनेजमेंटनी सांगितलं की तुम्ही मला उद्या फोन करा, मी तुम्हाला याचं उत्तर देतो. आणि त्यांनी चौकशी केली आणि त्याला कळलं की टी व्हीवर अमुक वेळ नसल्याने ती जाहिरात दाखवली नाही. मग त्या कंपनीला कळलं की ह्या टी व्ही चॅनलनी जर जाहिरात कमी दाखवलेली आहे तर आमचे पैसे कमी करायला पाहिजे. म्हणून त्या मुलीला त्यांनी फोन केला परत आणि सांगितलं की तू इथे येते का आमच्या ऑफिसमध्ये? तुला येते. मग तिला सांगितलं हे तुला कसं कळलं? ती सांगितलं मला खूप जाहिराती बघण्याची आवड आहे आणि मला अशी जर जाहिराती कमी असली का मला कुठेतरी मनाला खटकतं. मग तिने सांगितलं तू काम करते का, तुला मी एक जॉब देतो, आमच्या या जाहिराती आहेत आणि ह्या चॅनलवर अशा जाहिराती आहे, तू या जाहिराती तू बघत जा आणि जेव्हा कुठेतरी कट होईल तेव्हा तू लिहून ठेव आणि तू आम्हाला सांगत जा आणि 1 महिने तू हे कर, तुला आम्ही अमुक स्टॅपॅन देऊ. त्यामुळे ते केलं आणि नंतर कळलं त्या कंपनीला की टी व्ही जे चॅनल आहे त्यामध्ये अमुक तासाचं त्यांचं जे पॅकेज होतं त्यातलं अमुक मिनिटं जाहिरात कमी दाखवली आणि त्यातलं त्यांचे काहीतरी लाख रुपये वाचत होते. त्या मुलीला त्यांनी स्टॅपॅन म्हणून 50,000 रुपये दिले. ती मुलगी खूप खुश झाली आणि मग तिला सांगितलं हे तू बघत जा आणि आम्हाला सांगत जा. मग मुलीने तो व्यवसाय चालू केला, तो प्रत्येक चॅनलवर बघायचं अमुक जाहिराती वगैरे. मग तिला कळलं, मग तिचं ऑब्झर्वेशनची कला जी आहे इतर कंपनीवाल्यांची आपोआप कळत गेलं, जाहिरात कंपनीद्वारे कळत गेलं आणि मग तिला दुसऱ्या एका जाहिरात कंपनीकडनं काम मिळालं की बाबा तू आमच्या जाहिरातीचं ऑब्झर्वेशन कर. मग तिने काय केलं आणि मुंबईतली मुलगी आहे, तिने तिच्या दुसऱ्या 2 मैत्रिणीला जोडीला घेतलं आणि सांगितलं आपण हे ऑब्झर्वेशन करूया. आणि अशा प्रकारे तिच्याकडे 20 ते 25 मुली आहेत आणि काम काय ते टी व्हीवरच्या जाहिराती ऑब्झर्व करणं, त्याचं कुठे कटछाट झालं असेल तर त्या जाहिरात कंपनीला कळवणं. म्हणजे तो जाहिरातीतनं आणि ऑब्झर्वेशनमधनं त्या मुलीने कसं कमावलं. त्यामुळे तुमच्याकडे जर ऑब्झर्वेशन करण्याची जरी कला असेल तरी तुम्ही कुठेतरी स्वतःचा चिंताक करू शकता किंवा स्वतःचं नाव घेऊ शकता. अशी अनेक उदाहरणं आहेत की त्या उदाहरणामध्ये तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर तुमच्या या पदवीदानानंतर तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काय करणार आहात हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. तुम्ही बघता शासनाची धोरण हळूहळू बदलत आहेत. पूर्वी शासकीय नोकऱ्या इझी मिळायच्या, हल्ली ते नाही आहे. पूर्वी प्रायव्हेट जॉब्समध्ये जॉब सिक्युरिटी असायची, हल्ली ते नाही आहे. तुमच्या कलेवर, तुमच्या असलेल्या कर्तृत्वावर तुमचं भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे तर पहिला तुमच्या मालकाला आळशी करा, म्हणजे जास्तीत जास्त मेहनत करा. तुम्ही काम जे करता त्या कामामध्ये जास्तीत जास्त प्रावीण्य संपादन करा. तुम्ही चांगलं ऑब्झर्वेशन करा आणि जेणेकरून तुमची प्रगती होऊ शकेल. आजच्या या कार्यक्रमामध्ये मला माहीत आहे की तुम्ही मुलं जी आहेत ही पदवी घ्यायला आलेली आहेत, भाषण ऐकायला आलेली नाही आहेत. पण कधीतरी बोलत असताना, विद्यार्थ्याशी बोलत असताना माझी एक सवय आहे की विद्यार्थी दशेमध्ये असताना जो विचार करत असतो तो विचार आमच्या मनात नसतो, पण आम्ही कुठेतरी पुढे गेलो. कारण माझी मुलगी ग्रॅज्युएट झालेली आहे. आम्ही पालकांच्या वेशामधले आहोत आणि पालकांच्या वेशामध्ये असलेला प्रत्येक माणूस हा आपल्या पाल्याला कुठेतरी लहानच समजत असतो, त्यामुळे काहीतरी कमी असं समजत असतो. पण माझी तशी धारणा नाही आहे. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे असं मला नेहमी वाटत असतं. कारण तुम्ही इंटरनेटच्या महाजालामध्ये आहात, तुम्हाला प्रचंड नॉलेज या इंटरनेटद्वारे येऊ शकतं. जे आमच्याकडे नाही आहे, ती कला आमच्याकडे नाही, ते तुमच्याकडे आहे आणि त्याचा उपयोग तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या गावासाठी, तुमच्या देशासाठी आणि मानव सृष्टीसाठी काय करू शकता हे जर तुम्ही विचार केलं. तुमच्या प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की माझ्या मुलांनी डॉक्टर्स व्हावं, इंजिनियर्स व्हावं, कुठेतरी मोठा IAS ऑफिसर व्हावा. पण ज्या पालकांना असं वाटतं की माझा मुलगा चांगला माणूस बनावा आणि त्यांनी समाजासाठी काहीतरी काम करावा, तो पालक आणि तो मुलगा श्रेष्ठ असावा असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही जीवनामध्ये चांगला माणूस बना, चांगला माणूस बघा. लोकांसाठी उपयोगी येण्यासाठी मी काय करू शकेल हे जर मनात आणलं तर तुमच्या या पदवीला खूप चांगला उपयोग होईल असं मला वाटतं. जाता जाता एकच सांगू शकतो
की मागे एका मॅनेजमेंटच्या कार्यक्रमाला असताना मी ते उदाहरण दिलेलं होतं. एकदा असं सहज मी विचार केला आणि असं आठवलं की भारतामध्ये रेल्वे किती साली आली तुम्हाला माहिती आहे? भारतामध्ये रेल्वे काहीतरी 1857 साली भारतामध्ये रेल्वे आली, जी धावली विटी ते दादर, अरे विटी ते ठाणा ही धावली पहिली रेल्वे. त्यावेळेला इंजिन होतं, वाफेचं इंजिन होतं. ती विटी टू ठाणा जाण्यासाठी तिला 45 मिनिटं लागली. किती? 45 मिनिट्स. त्यावेळेला वाफेचं इंजिन होतं. त्यावेळेला हाताने बदलणारे सिग्नल होते, हाताने जे सांधे जे आहेत त्यावेळेला हाताने बदलायचे. 45 मिनिटं लागली. त्यानंतर टेक्नॉलॉजीमध्ये फरक झाला, सुधारणा झाली. वाफेचं इंजिन गेलं, डिझेलचं इंजिन आलं. त्यानंतर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिग्नल आले, मेकॅनिकल सांधे आले. त्याच्यानंतर अजून सुधारणा झाली, इलेक्ट्रिकल इंजिन आली. इलेक्ट्रिकल इंजिन जोडीला आता इलेक्ट्रॉनिक्स सांधे आले, इलेक्ट्रॉनिक सिग्नल आली. एवढा टेक्नॉलॉजीमध्ये फरक झाला. ती टेक्नॉलॉजी आपल्या रेल्वेने अडॉप्ट केली. पण आज विटी टू ठाणा जायला किती वेळ लागतो? पहिला 45 मिनिटं लागायची, हल्ली किती मिनिटं लागतात? कदाचित 50 मिनिटं लागतात. टेक्नॉलॉजी सुधारली, त्याचा आपण स्वीकार केला, मग त्याचा फायदा किती झाला? फायदा झाला नाही, कारण वेळेची बचत झाली नाही. हे का शक्य झालं नाही? कारण लॅक ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे तुम्ही कुठलंही तंत्रज्ञान अवगत करा, तुम्ही कुठलंही एज्युकेशन घ्या, तुम्ही जर प्रॉपर मॅनेजमेंट केली नाही, त्याचं नियोजन प्रॉपर केलं नाही, तर त्याला अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वन इज अ टाईम मॅनेजमेंट अँड सेकंड इज अ रिसोर्स मॅनेजमेंट. वेळेचं नियोजन आणि असणाऱ्या साधनसामुग्रीचं नियोजन जर तुम्ही करू शकलात तर जगामध्ये कधी तुम्ही मागे पडणार नाही. एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, डॉक्टर दीपक देसाई. खरं तर विरारवासियांना यांची ओळख करून देण्याची तशी काहीच गरज नाही, परंतु तरीही 35 वर्ष विरारमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले, सिझेरियनची नवी पद्धती विकसित करून ती सर्व सूट करणारे आणि त्यामुळेच त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेले, अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये प्रेझेंटेशन केलेले आणि स्वतःची आवड म्हणून शेती प्रसार कायझेन नावाची व्यवस्थापन पद्धती विकसित करणारे आपले सगळ्यांचे विरारवासी डॉक्टर दीपक देसाई यांचं मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि मी विनंती करते की त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा. At the outset, let me thank the organizers for giving me this opportunity to be present at this moment the great moment in your life. Friends, I think this is my first convocation I am attending because I am a repeater. I had ducked in my final exams, so I never had a chance to attend a convocation, and I am pleased that I have been called to give a lecture on the convocation. Thank you. Friends, मगाशी नानांनी तुम्हाला सांगितलं मॅनेजमेंटचं किती महत्त्व आहे आयुष्यात. See, I told you that I ducked in my finals, but I started in Virar, a small town, but I am known all over the world mainly because of a management philosophy which has changed my life. I was a bad student initially, but once this Kaizen management philosophy when मी स्वतः अंगीकारली आणि तिचा प्रसार करत गेलो, माझ्या ऑपरेटिव्ह प्रोसिजर्समध्ये वापर करत गेलो आणि त्यामुळे मी एक फेल झालेला स्टुडंट असून देखील आज माझ्या म्हणजे तुम्हाला मी ही माझी प्रौढी म्हणून सांगत नाही, परंतु माझ्या लेक्चर्सना वाडिया KEM वगैरेचे डीन ज्यांनी मला नापास केलं होतं ते आज माझ्या लेक्चरला उभे असतात. आणि म्हणून मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की कोणीही बुद्धू नसतो. आपण स्वतःला बुद्धू मानतो. प्रत्येकाला बुद्ध व्हायची ताकद असते.
प्रत्येकजण तुम्ही जे या कॉलेजमध्ये आलात म्हणजे तुमचा मेंदू आईन्स्टाईन एवढाच चांगला आहे, फक्त आपण तो वापरला पाहिजे. सगळे मोठी मोठी लोक, बिल गेट्स घ्या, एडिसन घ्या, सगळे बॅक बेंचर्सच होते जवळपास, पण ते पुढे गेलेत. मगाशी नानाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर मॅनेजमेंट. आणि ही मॅनेजमेंट फिलॉसॉफीच मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की तुम्हाला आयुष्यात नक्कीच पुढे नेणार आहे. कारण तुम्ही आत्ता टप्पा पार केलात, हा महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु जर तुम्ही त्याचा प्रॅक्टिकली वापर नाही केलात तर तुम्ही ॲव्हरेजच राहणार. तर तुम्हाला जर पुढे जायचं आहे तर मॅनेजमेंट फिलॉसॉफी वापरलीच पाहिजे. कायझेन नावाची, तुम्ही पुष्कळशी तुम्ही मॅनेजमेंट स्टुडंट्स आहात इथे. जपान जो आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच वेळेला जो पूर्ण बेचिराग केला गेला सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये, तो आज जगामध्ये इंडस्ट्रीमध्ये एस्पेशली इज रुलिंग द वर्ल्ड. अमेरिकेमधल्या देखील गाड्या बघितल्या तुम्हाला जॅपनीज गाड्याच मिळणार आहेत. तर ही जॅपनीज लोकांनी कशी प्रगती केली ही कायझेन नावाच्या फिलॉसॉफीनी. आणि ही दिस फिलॉसॉफी इज वेस्टर्न फिलॉसॉफी ओनली. त्यांनी वेस्टर्न आणि ईस्टर्न फिलॉसॉफीचा संगम केला आणि एक प्रणाली जी त्यांनी सतत वापरली लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत. आणि त्यामुळे ती कायझेन काय आहे हे मी तुम्हाला एका कवितेमध्येच सांगतो, गाण्यामध्ये. काय करावे, कुठे करावे, कधी करावे, कुणी करावे, का करावे, कसे करावे, अभ्यासूनी हे कार्य करावे. थोडे थोडे सतत चांगले बदल करूनी कार्यामध्ये, सुंदर सुंदर सुबक चांगले कार्य साधावे आपुले. काम चांगले सहज सोपे, कमी खर्चाचे कमी त्रासाचे, कमी वेळेचे कमी श्रमाचे, करणे म्हणजे कायझेन करणे. जापानी या प्रणालीला म्हणती कायझेन तत्वज्ञाने, वाव असतो सुधारण्याला म्हणती कायझेन जाणणारे. चालवावी अशा रीतीने घरे इस्पितळे कारखाने, कार्य करता अशा रीतीने वेळ जाईल आनंदाने. अशा रीतीने कार्य करणे म्हणजे जीवन गाणे जगणे, आनंदाने जीवन जगणे म्हणजे जीवन गाणे जगणे. हे थोडक्यात कायझेन आहे. काय म्हणजे बदल आणि झेन म्हणजे चांगला, म्हणजे चांगला बदल करता येईल हे लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी जिथे ते कार्य चाललंय त्याच्यामध्ये आणखीन काय करता येईल. पुस्तकात दिलेलं आहे तेच खरं आहे असं मानू नका. आमच्या एका गुरुजी मस्त सांगायचे आम्हाला, पुस्तकं शिक्षक हे आपले गाईड्स आहेत. लर्न द बुक्स अँड देन बर्न द बुक्स. तुम्ही स्वतःच्या अनुभवावर पुढे जात, तुम्ही चॅलेंज करायला शिका. पुस्तकात दिलंय तेच खरं आहे असं मानायचं नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही पुढे गेलात तर नक्कीच पुढे जाल. तुम्हाला नॉलेज मिळालंय पण ज्ञान मिळालं, विज्ञान मिळालं पाहिजे. ज्ञानम विज्ञान सहितम यद ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. आपल्या गीतेमध्ये असं सांगितले. काय तर नुसतं ज्ञान असून चालत नाही. तुम्ही ड्रायव्हिंग करायला शिकलेत, सर्टिफिकेट मिळालं, तुम्हाला लायसन्स पण मिळालं, परंतु त्यांनी तुम्हाला एक्सपर्ट ड्रायव्हर होता येतं का नाही. तर बारकावे की वळणावर किती प्रेशर द्यायला पाहिजे त्या पेडलवर हे जर कळणं हे आपल्याला अशुभातून कॉम्प्लिकेशनतून सोडवतं. त्यामुळे तुम्हाला जे ज्ञान मिळालंय त्याचा वापर करून तुम्ही व्यवस्थितपणे आणखीन पुढे जाण्यासाठी विज्ञानाची कास आहे. विज्ञाने कसिले ज्ञान अशुभातीने सोडवी. वॉट एव्हर कॉम्प्लिकेशन्स इन युअर लाईफ दे विल गेट रीड ऑफ only if you use an extra applied knowledge. You have got a knowledge, now use it, apply it in the society. त्याच्यातून काहीतरी नवीन नवीन शोधून काढा आणि त्याच्यातून आपण सगळेच पुढे जाऊ. तुम्हाला एक संस्कृतमधला आणखीन एक गीतेतला आणखीन एक श्लोक सांगतो. हे ज्ञान कसं मिळवता येतं. तुम्हाला ज्ञान मिळायला सुरुवात झालेली आहे, आयुष्यभर ज्ञान मिळतच जातं. तर त्याच्यात असं तुम्हाला माहिती आहे ज्ञान हे पवित्र आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम यह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. कसं ज्ञान मिळतं तर तुम्ही जर एखाद्या कार्याला जुंपून घेतलात, त्या कार्यमग्न होऊन आपण जर काम करायला घेतलात, यू गेट एनग्रॉस इन टू द वर्क अँड देन ओव्हर द पिरियड ऑफ टाइम यू विल गेट दॅट नॉलेज फ्रॉम इनसाइड. तुम्हाला स्वतःलाच ते ज्ञान मिळायला लागेल. ज्ञान
नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. तुम्ही कितीही शिकलात कॉम्प्युटर चालवायला, कॉम्प्युटर वाचून कितीही शिकलात, जोपर्यंत तुम्ही कीबोर्डवर बसत नाहीत, तोपर्यंत तुम्ही इंटरनेटवर खेळत नाहीत, तोपर्यंत तुम्ही त्याचे एक्सपर्ट होत नाही. आपोआप तुम्हाला कालांतराने यायला लागतं. मग अशी ज्ञानाने सांगितलं त्याप्रमाणे तो जो हे होता आचारी, तो किती मोठा होऊ शकला, कारण का त्याला ते ज्ञानाबरोबर त्याने विज्ञान आणखीन मिळवत केला. तर मुलांनो, ही माझी थोडकीशी तुमची ओळख पुढच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला काय काय करायला पाहिजे. तुम्ही या कायझेन फिलॉसॉफीचा अंगीकार करा आणि नक्कीच तुम्हाला जग तोकडं पडेल पुढे जायला. एक वडीलकीच्या नात्याने तुम्हाला आशीर्वाद देतो. यावत् स्थास्यन्ति गिरय सरितश्च महीतले तावत् युष्माकं नाम कीर्ति लोकेषु प्रचरिष्यति. समजलं का? संस्कृत आपण सोडून दिलंय. मुलांनो, संस्कृत पण अभ्यास करा. संस्कृतमध्ये एवढं ज्ञान आहे, याच्यात एवढंच सांगितलंय, राहतील जोवरी भुवरी या नद्या आणि पर्वत, राहील तोवरी तुमची नामकीर्ती या जगात. Till the sun and the moon shineth on the earth, the fame of your